नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांची खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांची रिंगण का घालतात याबद्दल माहिती जाणून घेऊया. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांची रिंगण ही एक अत्यंत भावूक आणि जुनी परंपरा आहे. काटेवाडी बारामती येथे पालखी मुक्कामादरम्यान हे रिंगण घातले जाते. रोगराईपासून मुक्तती साकडे. शेकडो वर्षापूर्वी परिसरातील मेंढ्यांवर एक भयानक रोगराई आली होती, ज्यामुळे अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडत होत्या. हवालदिल झालेला धनगर मेंढपाळ समाजाने संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर आपल्या मेंढ्या वाचवण्यासाठी साकडे घातली. त्यानंतर मेंढ्यांचा मृत्यू थांबला अशी आख्यायिका आहे. कृतज्ञता व्यक्त करणे. रोगराई थांबल्यामुळे विठ्ठलाची आणि तुकोबाची कृपा झाली अशी स्थानिकांची दृढ श्रद्धा आहे. याच कृतज्ञतेपोटी दरवर्षी पालखी काटेवाडीत आल्यावर मानाच्या मेंढ्या पालखी रथाला प्रदक्षिणा घालून रिंगण घालतात. या परंपरेत मानाच्या मेंढ्या पालखी रथाभोवती वेगाने गोलाकार 3 प्रदक्षिणा फेऱ्या घालतात. रिंगणाचा हा सोहळा वारकऱ्यांसाठी अतिशय नयनरम्य असतो. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मेंढ्यांची रिंगण सोहळा पार पडला. विठ्ठल, ज्ञानोबा, तुकाराम जयघोष करीत वैष्णवाच्या जनसागरात लाल मातीच्या गोल रिंगणाधारी पांढऱ्या शुभ्र कडांवरून मानाच्या मेंढ्या धावल्या. रिंगणांचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. आषाढी वारीनिमित्त मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बारामती मुक्कामानंतर दुपारी काटेवाडीत भोजन व विश्रांतीनंतर मेंढ्यांचे रिंगण झाले. तुकोबांची पालखी काटेवाडी येथे पोहोचताच भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी स्वागत केले. सुरुवातीला परीट समाजाकडून पालखीला धोतराच्या पायघड्या घातल्या जातात. धनगर समाजातील मेंढपाळ या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मानाच्या मेंढ्या धावण्यास सुरुवात झाली की एका पाठोपाठ एक अशा मेंढ्या धावतात. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमानं बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज घेऊन निघालेल्या सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, विणेकरी, तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरी नावाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखीने इंदापूरच्या दिशेने प्रस्थान केले. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे मेंढी माऊल्या मरण पाहू लागल्या. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सर्व मेंढ्या जिवंत झाल्या. तेव्हापासून सर्व मेंढी माऊली तुकाराम महाराजांच्या पालखीला 3 रिंगण घालतात. तेव्हापासून ही परंपरा मानाच्या मेंढ्या पालखी रथाभोवती वेगाने गोलाकार 3 प्रदक्षिणा घालतात आणि ही पालखी पुढे प्रस्थान होते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.